नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वी विषय मराठी नमुना घटक चाचणी क्रमांक 1। विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, वेळ 1 तास, गुण 25। चला तर मग सुरुवात करूया। विभाग 1 गद्य, गुण आहेत 8। गद्य विभागावर घटक चाचणीमध्ये 8 गुणांवर आधारित प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये प्रश्न पहिला अ, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, 4 गुण। त्यामध्ये पहिला आहे तुलना करा, तुलना करना यासाठी 2 गुण। तुलना करा यासाठी प्रश्न दिला आहे पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र यामध्ये 4 मुद्द्यांच्या साहाय्याने आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे, त्यासाठी 2 गुण आहे। प्रश्न दुसरा, अर्थ स्पष्ट करा, 1 गुण। 2 वाक्य दिली आहे, त्या वाक्याचे आपल्याला थोडक्यात अर्थ स्पष्ट करायचे आहे, त्यासाठी 1 गुण आहे। म्हणजेच एका वाक्याचे उत्तर लिहिण्यासाठी अर्धा गुण आहे। तर ते वाक्य कोणते आहेत ते बघा। त्यामध्ये पहिलं वाक्य आहे दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे, या वाक्याचा अर्थ लिहायचा आहे। आणि दुसरा आहे पुस्तकाला माहेरी आल्यासारखे वाटणे, या वाक्याचा थोडक्यात अर्थ लिहायचा आहे। प्रश्न तिसरा, कारण लिहा, 1 गुण। 2 वाक्य दिली आहे, त्या दोन्ही वाक्याचा थोडक्यात अर्थ लिहायचा आहे। तर पहिलं वाक्य आहे ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण। आणि दुसरं वाक्य आहे प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण। जे वाक्य आहे त्या वाक्याचे व्यवस्थित आणि थोडक्यात कारण लिहायचं आहे। त्यानंतर आहे उतारा, उतार्याचे आपण वाचन करूया। अशी पुस्तकं या पाठाचा आपण उतारा घेतला आहे। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले। अशी पुस्तकं या पाठातील अतिशय सुंदर उतारा पुढील प्रमाणे, काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात, अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते। अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत, दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात। उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्म, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात। अशा वाचनाची नशा और असते। सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारंच सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल। जवळचे मित्र दुरावतात, त्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात। हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही, पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत। त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसांडणार आपलं अंतःकरण ते उघड करतात। ओसांडणारं आपलं अंतःकरण ते उघड करतात। माझ्या अंतःकरणात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे, जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असंच जणू पुस्तक आपल्याला सांगत असतं। पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत। आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात। एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं। ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, वरचं कव्हर काढू नका। तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा। त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत। हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तकशत्रू मी पाहिले आहेत। त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक, त्याला कसलं महत्त्व द्यायचं, पुस्तकाचा उपयोग तरी किती,
भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुंकून टाकावं. ही विचारसरणी अनेकांची असते, पण त्या पुस्तकप्रेमीनं मला त्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका. माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला. त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्ते न दातव्यम यव वदती पुस्तकम. मूर्खाच्या हाती मला देऊ नका, असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता ते खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. काही दिवसांपूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तकं मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार? पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वराला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करीन, पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला. असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले. परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. GA कुलकर्ण्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थिनी मानाखाली घालून बसले होते. कदाचित GA कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं? एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतात, मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. काही दिवसांपूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो. नुकतंच ते संपवलं. आता टॉल्स्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतली आहे. मी काहीशा आश्चर्याने त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजीची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुंशी प्रेमचंदाची कादंबरी, रवींद्राची गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामाचे अभंग असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगाचं पण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकाने तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकावरून नुसतं हात फिरणंसुद्धा केवढं सुखाचं आहे. कधीकधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही. अशावेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही. केवळ काळाच्या अपेक्षेनं हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थानं जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीनं नवी आहे. आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो. अशा पद्धतीने आपण हा उतारा आपल्या या प्रथम घटक चाचणीसाठी घेतला आहे. आता उतार्यासमोरील प्रश्न आहेत. प्रश्न 4, स्वमत किंवा अभिव्यक्ती, गुण 4 आहेत. 2 प्रश्न आहेत, एक स्वमत आणि एक अभिव्यक्ती. दोन्हीपैकी आपल्याला ज्या प्रश्नाचे उत्तर चांगल्या पद्धतीने लिहिता येईल तो प्रश्न परीक्षेमध्ये लिहायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे, स्वमतवर आधारित प्रश्न आहे. पुस्तकाविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. किंवा अभिव्यक्ती यावर आधारित प्रश्न आहे, उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. आता ही घटक चाचणी म्हणजेच तुमच्यासाठी सराव घटक चाचणी आहे, नमुना घटक चाचणी आहे. तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून तुम्ही दोन्ही प्रश्नाची उत्तरे लिहिली तरी चालेल.
अशा प्रकारे आपण गद्य विभाग यावर घटक चाचणीमध्ये 8 गुणासाठी कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे पाहिलं आहे. यानंतर पद्य विभाग यावर 6 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. तर ते कशा पद्धतीने विचारले असतील ते बघा. प्रश्न दुसरा, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे किंवा सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये पहिला प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आहे. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. गुण आहे 1. यामध्ये योग्य पर्याय निवडण्यासाठी आपल्याला 2 विधानं दिली आहेत. त्यामध्ये पहिला आहे हिरवे धागे म्हणजे. पर्याय हिरव्या रंगाचे सूत, हिरव्या रंगाचे कापड, हिरव्या रंगाचे गवत, ताजा प्रेमभाव. दुसरा आहे सांग धरावा कैसा पारा म्हणजे. पर्याय पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव, हातातून निसटणारा पारा, पाऱ्यासारखा चकाकणारा, पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला. यानंतर प्रश्न दुसरा आ. एका वाक्यात उत्तर लिहा. गुण आहे 1. 2 प्रश्न विचारले आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती. आणि दुसरा प्रश्न आहे अनोळख्याने हा शब्द कोणासाठी वापरला आहे. त्यानंतर कविता आहे. तर आपण या नमुना घटक चाचणीसाठी दवात आलीस भल्या पहाटी ही बासी मर्ढेकर याची अतिशय सुंदर कविता आपण निवडली आहे. तर ती कविता आपण वाचन करूया. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या तरल पावला मधली शोभा. अडलीस आणिक पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणीच्या येथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावला मधल्या गंधा. अशी ही दवात आलीस भल्या पहाटी ही कविता आहे. त्यानंतर कवितेसमोर कवितेवर आधारित विचारलेले प्रश्न आहे. प्रश्न दुसरा ई. अभिव्यक्ती किंवा रसग्रहण. 4 गुण आहेत. 2 प्रश्न विचारले आहे. ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि सविस्तर लिहिता येईल त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे, कारण गुण 4 आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अभिव्यक्ती यावर आधारित तो प्रश्न आहे. प्रस्तुत प्रेम कवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा. किंवा रसग्रहण यावर आधारित प्रश्न आहे. दवात आलीस भल्या पहाटी या कवितेचे रसग्रहण करा. दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि सविस्तर लिहायचे आहे. अशा पद्धतीने पद्य विभाग यावर 6 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर विभाग 3 उपयोजित लेखन. उपयोजित लेखन यावर 5 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. तर प्रश्न तिसरा खालील कृती करा. गुण 5. त्यामध्ये पहिला प्रश्न सूत्रसंचालकाच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये लिहा. आता हे प्रश्न आपल्याला 5 गुणांसाठी विचारला आहे, त्यामुळे उत्तर सविस्तर लिहिणे अपेक्षित आहे. किंवा हा प्रश्न लिहायचा आहे किंवा समोरचा प्रश्न लिहायचा आहे. तर दुसरा प्रश्न विचारला आहे वसुंधरा दिनानिमित्त होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा. अशा प्रकारे उपयोजित लेखन किंवा उपयोजित मराठी यावर 5 गुणांसाठी घटक चाचणीमध्ये आपण प्रश्न काढले आहेत. त्यानंतर विभाग 4 व्याकरण यावर 6 गुणांसाठी प्रश्न आहेत. त्यामध्ये प्रश्न चौथा सूचनेनुसार कृती करा. सूचनेनुसार कृती करा यामध्ये 2 गुण आहेत. 4 प्रश्न विचारले आहेत. तर पहिला प्रश्न आहे आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ. पर्याय जंगलातील धूर्त प्राणी, मळ्यातील मका खाणारा, धूर्त माणसे. उत्तर व्यवस्थित योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे. दुसरा आहे घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. पर्याय अभिधा, लक्षणा, व्यंजना. तिसरा आहे मी एक लांडगा पाहिला या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. पर्याय व्यंजना, अभिधा, लक्षणा. आणि चौथं वाक्य आहे
समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. पर्याय लक्षणा, व्यंजना, अभिधा. अशा प्रकारे 4 प्रश्न विचारले आहेत. गुण आहेत 2, म्हणजेच एका प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर लिहिण्यासाठी अर्धा गुण आहे. त्यानंतर प्रश्न 4 आ आहे. पुढील उदाहरणामधील काव्यगुण ओळखा. त्यासाठी 1 गुण आहे. 2 प्रश्न विचारले आहेत. व्यवस्थित आपल्याला काव्यगुण ओळखून चौकोनामध्ये लिहायचं आहे. तर पहिलं उदाहरण आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि दुसरं उदाहरण आहे, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. प्रश्न 4 ई, शब्दातील उच्चार साधर्म्यानुसार कृती करा. यामध्ये आपल्याला शब्द लिहून दिले आहे, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग लिहायचा आहे. पहिला शब्द आहे चार आणि चार. चार या शब्दाचा अर्थ काय होतो आणि चार या शब्दाचा अर्थ काय होतो आणि त्याचा वाक्यात उपयोग लिहायचा आहे. दुसरा शब्द दिला आहे खोड. खोड हे दोन्ही शब्द सारखे आहे परंतु त्याचे अर्थ वेगळे आहे. त्याचे वाक्य लिहायचे आपल्याला छोटे छोटे. यासाठी 1 गुण आहे. त्यानंतर प्रश्न 4 ई, पुढील कृती सोडवा व काळाचे नाव लिहा. कंसातील क्रियापदांचे योग्य रूप वापरा. प्रश्न काळजीपूर्वक वापरा की आपल्याला दिलेल्या वाक्याचं काय करायचं आहे, काळाचे नाव लिहायचे आहे आणि कंसामध्ये जो शब्द असेल त्या शब्दाचे क्रियापदाचे योग्य रूप वापरून लिहायचे आहे. तर पहिलं वाक्य आहे, काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध रिकामी जागा आणि कंसामध्ये आहे लिहिणे. लिहिणे या शब्दाचं काय करायचं आहे, क्रियापदाचे योग्य रूप लिहायचं आहे आणि जे वाक्य तयार होईल त्याचं काळाचे नाव, ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते लिहायचं आहे. दुसरं वाक्य आहे, हे बघ आनंद, उद्या तू सहलीला रिकामी जागा असल्यामुळे लवकर रिकामी जागा. कंसामध्ये शब्द दिला आहे जाणे उठणे. जाणे उठणे या शब्दाचे योग्य रूप लिहायचं आहे आणि ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते लिहायचं आहे. तिसरं वाक्य आहे, भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास रिकामी जागा. कंसामध्ये आहे करणे. करणे या शब्दाचं क्रियापदाचं योग्य रूप लिहायचं आहे आणि योग्य ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते लिहायचं आहे. चौथं वाक्य आहे, हसणे हा मनुष्य स्वभाव. कंसामध्ये आहे असणे. असणे या शब्दाचं क्रियापदाचं योग्य रूप लिहून ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते लिहायचं आहे. त्यासाठी गुण आहे 2, म्हणजेच 1 वाक्य व्यवस्थित लिहिण्यासाठी आपल्याला अर्धा गुण आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, कंसातील शब्दात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहायचं आणि काळ लिहायचा. त्यासाठी प्रश्न अतिशय काळजीपूर्वक सोडवणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण वर्ग 11वी विषय मराठी नमुना घटक चाचणी क्रमांक 1 या ठिकाणी पाहिली आहे. घटक चाचणीमध्ये 25 गुणासाठी कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील ते आपण पाहिलं आहे. विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना की ही नमुना घटक चाचणी आहे. आपल्या शालेय घटक चाचणीमध्ये ही घटक चाचणी अशीच्या अशी उतरल्या जाणार नाही किंवा हेच प्रश्न येणार नाही. प्रश्न प्रकार असे येऊ शकतात परंतु प्रश्न जर आले तर ते योगायोगाने. अशा प्रश्न प्रकाराचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. जास्तीत जास्त उतारे निवडा. त्या उतार्यावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करा. आपली ही घटक चाचणी घेण्यामागे एकमेव उद्देश आहे की विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा. विद्यार्थी आपल्या शालेय घटक चाचणीसाठी तयार व्हावेत. तुम्ही ही घटक चाचणी सोडवून पहा. तुम्हाला जर उत्तराची आवश्यकता असेल तर कमेंट करून सांगा. उत्तरासंबंधित व्हिडिओ बनवल्या जाईल. नंतर तुम्ही ही उत्तरे लिहून पाहिली आणि उत्तरासंबंधित जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा ती उत्तरे तपासून पहा. कारण आपल्याला त्यावरून समजेल, आपला अंदाज येईल की आपल्याला किती गुण मिळू शकतात. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.